नमस्कार मित्रांनो, स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचवण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशा वेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि स्वतःची मनशांती ढळू न देणे गरजेचं असतं. तर नंबर 1, स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचं असतं. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण 2 पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. नंबर 2, स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेतरी आपणच दुखावलो जातो. म्हणून योग्य वेळी, योग्य शब्दात आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करणे गरजेचं असतं. जेव्हा आपण असे करायला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्यासोबतच इतरांकडूनही विरोध होतो. पण हळूहळू गोष्टी बदलतात हे नक्की. मनाविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागणार असेल तर ठामपणे नकार देणे किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःसाठी बाउंड्री सेट करण्याचे उत्तम उदाहरण आहे. नंबर 3, स्वतःला, इतरांना माफ करा. चूक मग ती स्वतःकडून झालेली असू दे किंवा इतरांकडून, त्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला तिच्या वागण्यालाही माफ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचं असतं. आपण कितीही ठरवलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णपणे विसरू शकत नाही. तसेच कुणालाही माफ करणंसुद्धा सोपी गोष्ट नसते. माफ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करणे. असं केल्याने आपल्याला आपोआप मनाचा फोकस महत्त्वाच्या गोष्टींकडे वळवता येऊ लागतो आणि हळूहळू त्या नकारात्मक भावना बोथट व्हायला सुरुवात होते. त्याचा आपल्या मनावर तितकासा परिणाम होत नाही. नंबर 4, वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर किंवा भविष्यकाळात काय घडेल यावर विचार करत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्या सवयींपासून प्रयत्नांनी दूर राहत वर्तमान काळात जगण्याची सवय मनाला लावावी लागते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.